नमस्कार. मी सध्या आहे पुसेगावमध्ये आणि सगळ्यांना एक वेध लागले ते म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी 16 डिसेंबर म्हणजे काय 2025 होईल? चं हिंदकेसरीचं मैदान. शांत बसेल थोडा. प्रत्येकाला आस आहे की निदान त्या मैदानावर तरी आपला नंदी आणावा कांड्याचा आणि तो त्या. पळताना दिसावा. परंतु पुसेगाव जगदाळे ज्वेलर पुसेगाव चा बाजा तिकडून डोळा त्या कसा मैदानात आपल्याला पळताना दिसणार नाही. तो का दिसणार नाही हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर. मित्रांनो, हाच तो बाजा जो पुसेगावच्या मैदानात दुखापतीमुळे धावताना दिसणार नाही. तर दादांच्याकडून जाणून घेऊया का दिसणार नाही. दादा, काय झालंय, म्हणजे कशामुळं? बैल श्रीनाथ केसरीला पळायला गेला होता आपला. हं. गट आपण सुट्टा काढला होता. सेमीला आपण शेवटच्या सेमीमध्ये होतो आणि जवळपास 9:30 पावणे तास वेळेस सेमी सुटला तो. वेळ झाला. अंधारमुळे बैल पुढे जाऊन नक्की कशात अडकला ते कोणाला कळलं नाही, कारण ड्रायव्हर पाठीमागे उतरला अंधारात गेल्यामुळे. बैल पुढे जाऊन कशात अडकला ते लक्षात आलं नाही कोणाच्या. त्यावेळेस कोणाच्या लक्षात आलं नाही की बैलाला दुखापत झालेली. म्हणजे लाईट होती, म्हणजे अंधारात पुढे लाईट होती पण पुढे गाड्या पळून गेल्या तर पुढे अंधार होता ना. बरोबर. मग त्या अंधारामुळे लक्षात नाही आलं कोणाच्या. मग त्यावेळेस बैलाचं लक्षात कोणाच्या आलं नाही. मग बैल तिथून आल्यानंतर आपण 2 दिवसांनी बैल जरा थोडा बैल पाय उचलून धरायला लागला. तिथं कळालंच नाही. तिथं कळालंच नाही आपल्याला काय. बैल थोडा पाय उचलून धरला. मग डॉक्टरांची आपण चर्चा केली. डॉक्टरांनी सल्ले घेतले. जवळपास 4-5 चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून चर्चा केली. आपले बळा सर आहेत, त्यांच्याकडून पण चर्चा केली. मग त्यांच्या सांगण्यातून आलं की बैलाला पायाला थोडी दुखापत झालेली आहे, म्हणजे शिरवर शिर चढलेली आहे. त्यामुळे ते काय लक्षात आलं, थोडी गुडघ्याला थोडी म्हणजे लागलेलं होतं गुडघ्याला थोडं, त्यामुळे दुखापत होती. त्यामुळे बैल आपण आपली खूप इच्छा होती पुशेगावला पळायची. म्हणजे मालकांची तर खूप इच्छा आहे पुशेगावला, कारण आता पहिल्यांदाच बैल पळायचं मैदान झालं देशमुख पट्ट्याचं, तिथं हा बैल हिंद केसरी झाला. म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र केसरी झाला मैदानात एकसठ फाटाला हिंद केसरी. आणि आपल्या सातेवाडीचे सलग 2 वर्षे महाराष्ट्र केसरी आहे. त्यानंतर कोरेगावला पण आपण म्हणजे बऱ्याच पडलेला आहे, म्हणजे मोठ्या मैदानात सगळ्या पडलेला आहे. महाराष्ट्र केसरी पण हिंद केसरी झाला नव्हता. आपण एकसठ फाट्याला हिंद केसरी झालो. आपले पुशेगावचं मैदान प्रॉपर पुशेगावच्या मैदानाला हिंद केसरी सगळ्याची अपेक्षा असते. हो, आणि सगळ्यांचं नुसतं पळावं हे तर इच्छा असते. आणि तुम्ही तर मूळ पुसेगावच्या पण बैलाला दुखापत म्हणजे बऱ्यापैकी थोडी मेजर असल्यामुळे आपण डॉक्टरांनी सल्ला आला की बैल 2 महिने 2-2.5 महिने विश्रांतीवर ठेवा. त्यामुळे आपण बैल विश्रांती ठेवला. त्यासाठी ती काय त्याला लाल माती वगैरे आणून टाकली खाली बसायला. बाकीचा रिकवर कसा आहे? तसा रिकवर झालेला आहे, पण कसं होतं शेवटी किती केलं तर डॉक्टरांचा सल्ला योग्यच असतो. हो, ते डॉक्टरांचं म्हणणं आलं की 2-2.5 महिने बैल पळवूच नका, जेवढा विश्रांतीवर राहील तेवढा बैल डबल कव्हर होईल. कसं होतं, 1 वर्ष आपल्याकडून जरी नाही पडलो तरी काय आपल्याला हे होणार नाही. पुढच्या वर्षी शिवाजी महाराजांचा आशीर्वाद बसेल आणि पुढच्या वर्षी आपण 100% हिंद केसरी अपेक्षा राहते. त्यामुळे मालक म्हणले नाही, आपण बैल थांबवून ठेवू. खरं एका बाजूने तुम्हाला वाईट पण वाटत असेल, कारण 100% सगळ्यांची इच्छा, म्हणजे तुमची तर सगळ्यांची इच्छा असते त्या मैदानामध्ये असावा आपला नंदी. पुसेगाव म्हणलं तर मग जसं आपण म्हणतो की आषाढी वारी असते, आषाढी वारीला पंढरपूर जातात, तसं बैलगाडीतली पंढरी म्हणलं तर पुसेगाव महत्वाचं. कुठे जरी तुम्ही किती जरी पळला वर्षभर तरी त्याला चीज नाही, पण जे पुसेगावला चीज आहे, म्हणजे पुसेगावला गट जरी काढला तरी ते तुमचा म्हणजे नशा कपाळाला शिवाजी महाराजांना गुलाल लागल्यासारखा आहे, आशीर्वादच म्हणल्यासारखा आहे. त्यामुळे पुसेगावला प्रत्येक मालकाचं म्हणणं की आपण पुसेगावला पळला पाहिजे. म्हणजे ते ह्या अशा अपेक्षा नाही की त्यातून आपल्याला काहीतरी भेटावं, पण त्यातून आपल्याला शिवगिरी महाराजांचा आशीर्वाद भेटावा ह्या अपेक्षेसाठी माणसं पुशेगावला पळतात. किती वर्ष खरेदी कधी केलेली आणि कुणाकडून? खरेदी हा आदत मध्ये घेतलेला आपण सलगर मधून. सलगर मध्ये एक व्यापारी आहेत आमच्या सुजित शेठचे मित्र, त्यांनी आपल्याला घेऊन दिला होता आदत मध्ये. म्हणजे आदत वयापासूनच ते गाडी बांधून पळतो, त्याला ते सलगर असल्यामुळे ते आदत वयापासूनच गाडी बांधून पळते. आदत वयापासून? लहान वयापासूनच. त्यापासूनच म्हणजे ते सलगर असल्यामुळे सलगरी बैल सगळ्यांना माहितीच आहे, खात्रीच्या त्या बैलांची बैल थोडी येडी असतात, स्पीडला भरपूर असतात, अग्रेसिव्ह भरपूर असतात. आणि ते लहान वयापासूनच पळतो, म्हणजे असा कुठला बैल नाही महाराष्ट्रातला त्याच्या गाड्यात तो पळलेला नाही. आताही बकासूर नंदी नंतर आले, म्हणजे आता ह्याच्या नंतरचे आहेत, पण त्या नंदीपेक्षा जे आधी नंदी आहेत त्या सगळ्या नंदी तो पळलेला मोठ्या. कोणकोणते नंदी सांगा की नाव? सगळ्या पळलाय. आता सांगतो तुम्हाला, जो तेज आहे आपला गिरवीकरांचा तेजा, त्याच्यात पडलेला आहे. आपला सासवडकरांचा तेज आता मेलेला, त्याच्यामध्ये पडलेला आहे. कन्हैयामध्ये पडलेला आहे. त्यानंतर आपला कल्लोणकरांचा लक्ष्मणराव त्याच्यात पडलेला आहे. मथुरमध्ये पडलेला आहे.
म्हणजे सगळ्या जुन्या बैला सगळ्या पडलेला आहे. म्हणजे बिनजोडला पण बिनजोडला पण पडला. बिनजोडला आता मागच्या सीझनला सलग 11 मैदान त्या गाडीला पराभव नाही, सलग 11 मैदान. सलग हा आमची घरचीच गाडी पडती. पी आतिश पाटील तोंडरे, पनवेल टिटवी आणि बाजा. 11 म्हणजे 11 मैदान सलग मैदान, 11 मैदान गाडीला हारत नाही, सलग 11 मैदान. आणि 3 फेऱ्यामध्ये सांगताय 3 फेऱ्यात काय ती गाडी आमची 2-3 मैदान 3 फेऱ्यात राहिलेलीच आहे. घरचीच गाडी तीच होती गाडी आमची. हा होती तीच गाडी घरचीच. घरचीच गाडी. खऱ्या अर्थानं तुम्हाला खूपच म्हणजे आशीर्वादासाठी मैदानात पळावं, पण काय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं म्हटल्यावर थांबवणं हा गरजेचं डॉक्टर आहे. सल्ला कसा आहे, शेवटी किती केलं तरी डॉक्टर सल्ला योग्यच असतो, चुकी सल्ला नसतो. आपण बरंच म्हणजे त्यासाठी भरपूर आपण म्हणजे दवाखाने वगैरे केले, सगळं केलं. पण डॉक्टरचं म्हणणं आहे काय की तुम्ही दवा दिली तरी त्याला आराम पण पाहिजे. आराम पाहिजे. तेवढा आराम पडला तर तो 100% कव्हर होणार आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे पहिल्यापेक्षा आता 40% बैल कव्हर झालाय. पहिला पाय उचलून धरतो, आता पाय बी धरतोय, पायावरती बोजा घेतोय. पण त्यांचं म्हणणं 1-2-2.5 महिने बैल तुम्ही विश्रांती ठेवला तर बैल अजून रिकव्हर होईल. कशी काळजी घेता आता सगळे? कारण काळजी म्हणजे त्याला कसं आहे, त्याला आता आम्ही मैदानानं म्हणजे गॅप पडल्यावर थोडं नाही, आता काळजी म्हणजे त्याचं कसं आहे, त्याला रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम थोडं औषध आहे. त्याला खुराक व्यवस्थित जेवढा सांगितलं तेवढा द्यायला लागतोय. जवळपास आम्ही 5-6 जण आहे. त्याला आता एक 2 दिवसाआड थोडी पायाला पट्टी करायला लागते. मग 2 दिवस विश्रांती, 2 दिवस पट्टी करायला लागते. मग त्यामुळे ती कुठल्या 2 दिवस पायाला पट्टी झाले? डाव्या पायाला. इकडच्या बाजूला काय? हम्म. कारण असं मैदानात पळणारी नंदी असले की असं थोडं नाही मग आता विचार सगळ्यांचीच होती पळावं, पण आता कसं आहे थोडं म्हणजे घरातलं पण सगळे माणसं संतुलन सगळं बिघडतं. एवढा मोठा बैल आणि आजारी म्हणलं की मग ते बरोबर नाही वाटत. बरोबर आहे. ते घरातलं सदस्य असल्यासारखंच सेम असते म्हणजे काय प्रत्येकाचं. म्हणजे ते अगदी त्यांचा मुलगा असल्या सांभाळतात शेताला. म्हणजे असं कुठली गोष्टी कमी नाही किंवा काय नाही. आता तुम्ही बघताय जवळपास 5,000 रुपये खर्च करून लाल माती आणली आपण. होय, आतमध्ये पण टाकली आणि बाहेर पण टाकली त्याला बसायसाठी. बसण्यासाठी. जेणेकरून त्या जरी बसला उठला तरी जमिनीचं पण काय त्याला इन्फेक्शन होऊ नये आणि त्या मातीत त्याला मऊ राहावं, तेवढं पायाला व्यायाम दुखापत पण व्हावं, आणि व्यायाम पण खेळणं राहावा. जास्त दिवस. काही नाही दादा, असू दे, तुम्ही सेवा करताय आणि सेवागिरी महाराजांची इच्छा असेल की पुढच्या महिन्यात तुम्ही म्हटला पुढच्या पुढच्या वर्षी जे म्हणताय तुम्ही ते हिंद केसरी ची इच्छा किंवा गुलाल खाण्याची इच्छा आहे तुमची, नक्कीच तो आशीर्वाद ह्या वर्षी तुम्हाला त्यासाठीच काय म्हणतो की पुढचा विजय पाहिजे असेल तर थोडं मागे मागे यायला यावं लागतं, लागतं तसंच 100%. झालं असेल. आणि पुढच्या वर्षी तुम्ही जशी अपेक्षा आता तुम्हाला नाही पळता येणार किंवा बाजाला, परंतु पुढच्या वर्षी नक्की काहीतरी चमत्कार होईल आणि पुन्हा बाजा गुलालात तुमच्याच मैदानाच्या मानाच्या हिंद केसरीच्या मैदानात दिसेल आपल्याला, अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि बाजा लवकरात लवकर रिकवर व्हावा अशी पण आम्ही सगळ्या चाहत्यांच्या वतीनं एक प्रार्थना करतो. आणि धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचे आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.